खरं तर वर्धा लोकसभेचे सन्माननीय खासदार यांचं कालचं जे वर्तन सार्वजनिकरित्या त्यांनी केलेलं आहे, त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ते अतिशय आश्चर्यकारक होतं. आणि जे त्यांना जाणतात, ते अनेक वर्षापासून त्यांचं राजकारण पाहून आहेत, त्यांच्यासाठी तो खरंच एक धक्का होता. मोठं आश्चर्य याच्यासाठी आहे की एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर अशा प्रकारचं अब्यूज करण्यात येणं, धमकावण्यात येणं, शिवीगाळी केली आहे. कालच्या कारवाईचा विषय जर घ्यायचा गेला तर कारवाई प्रशासनाने केली आहे. प्रशासन खुलासा करेल की कालची कारवाई कायदेशीर होती की बेकायदेशीर होती. माझं फक्त एकच म्हणणं खासदार साहेबांना आहे, तुम्हाला जर धमकी द्यायची असेल, शिवीगाळ करायची असेल, अरेरावी करायची असेल, तर अशा लहान अधिकाऱ्यांवर का करता? तो बिचारा व्हिडिओ तर आत्ता 2 महिन्या अगोदर जॉईन झालेला आहे, ट्रेनी आहे. त्या कारवाईचे अधिकार हे वर्धा जिल्ह्याच्या एस-पीने दिलेले आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत, ते जिल्हा परिषदेचे CEO आहेत. कालच्या सारखी वर्तणूक तुम्ही त्यांच्यासमोर करणार का? तो जाब तुम्ही त्यांना विचारणार का? जे लोक कमजोर आहेत, जे लोक काही बोलू शकत नाही, यशावर आवाज चढवून नेतागिरी करता येत नाही. नेतागिरी जर करायची असेल तर सक्षम लोकांशी सोबत आपण कालच्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. राहिला बाब कालच्या अतिक्रमणाचा, जे आतापर्यंतचा माझा अनुभव त्यांचा राहिलेला आहे, की एक नवीन कार्यसंस्कृती या आर्वी विधानसभेत आणण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे, जे आतापर्यंत ना कधी त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात किंवा त्यांच्याही आता कार्यकाळात झालं नव्हतं. विकास कामांच्या विरोधात तक्रार करणे, चौकशा लावणे, काम थांबवणे, ठेकेदारांना भेटायला आल्याशिवाय काम सुरू करू नये म्हणून सूचना देणे, धमक्या देणे, हे काम सतत त्यांच्या कार्यालयातून सुरू आहे. आणि कालचा एक छोटंसं अतिक्रमण काढण्याचा जी काही कारवाई होती त्यावरचा इतका जो त्यांचं रिॲक्शन होतं, तो त्याचाच काही भाग आहे का, अशी शंका मला आहे. परंतु जनता हुशार आहे. विकास कामांमध्ये जर जनतांना लक्षात आलं की लोकप्रतिनिधीच विकास कामं थांबवत आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने तक्रार करून गावाचा विकास होऊ देत नाही, तर गावकरी आवाज उठवणारच. काल थारमधल्या गावकऱ्यांनी त्यांना जाब विचारला, तुम्ही आमच्या गावाच्या प्रकरणामध्ये का पडतायत, आमच्या गावाच्या विकासामध्ये अडथळा जर येत असेल तर तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप का करतायत, याचीसुद्धा विचारणा गावकऱ्यांनी ते केली. तेव्हा मला असं वाटतं की खासदार साहेब उत्तर देऊ शकले नाही. खरं तर झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु यापासून काही शिकून पुढे असं जर विकास कामांमध्ये अडथळा कोणी आणणार असेल तर त्यांना खडे बोल सुनावल्याशिवाय जनता राहणार नाही. कोणाची अरेरावी आणि कोणाची अब्युझिव्ह लँग्वेज कोणी सहन करणार नाही.